खराच्या अनुभद्र त्रयोग पूजेला आधार नाहीये, खरातला अघोरी पूजेचा अधिकार नाही. कौलशास्त्रतज्ञ मयुरेश दीक्षितांनी ही टीका केलेली आहे. खरातनं पूजा नव्हे तर बलात्कार केले. खरातनं ज्योतिषशास्त्राचा गैरवापर केला. खरातप्रमाणे त्याला भुललेल्या महिलाही दोषी असल्याचं म्हटलं गेलंय. सनातनच्या नावावर चाललेलं हे थोतांड थांबवा. खरातमुळे सनातन धर्माची बदनामी होतीये. भोंदू खरात बाबा याचे पूजाविधी सध्या राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेले आहेत. साप, वाघाची कातडी, हरणाची कातडी तसंच काही वन्यजीव प्राण्यांचे अवशेष यांचा वापर करून तो अघोरी पूजा करत असेल. मात्र इतकंच नाही तर महिलांना सुद्धा पूजेच्या नावानं अत्याचार करत असे. याविषयी बातचीत केलेली आहे कौलशास्त्र तज्ञ मयुरेश दीक्षित यांनी. गेल्या 2 दशकामध्ये अशोक खरात यानं अनेक मोठमोठ्या लोकांना आपल्या शक्तींद्वारे प्रभावित केलं होतं. त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचं तो नेहमी सांगत असे. मात्र हे करताना तो अनेक पूजाविधी करायला लावत असे. तर हे पूजाविधी नेमके कोणते? महिला त्याच्या इतक्या आहारी का जात होत्या? आणि मोठमोठे नेते सुद्धा त्याला का भुलत होते? हे आपण जाणून घेऊया मयुरेश दीक्षित यांच्याकडून. दीक्षितजी, काय होतं त्याच्या या पूजाविधींमध्ये जो ह्या वेगवेगळ्या अघोरी पूजा करत होता, ज्यामध्ये पहिल्यांदा तो त्रयोग पूजा आणि अणुभद्र पूजा करत होता? असं आहे, सनातन धर्मामध्ये अनेक प्रकारच्या पूजा पद्धती आहे. त्याची गणना नाही होऊ शकत की हे जे त्यांनी नावं ठेवलेले अणुभद्र किंवा त्रयोग पूजा वगैरे ही क्रिएटेड त्यांची स्वतःची बनवलेली पूजा पद्धती आहे. ते जे काही करता त्याला त्यांनी आधार काही तंत्रग्रंथांचा, शास्त्रांचा, काही जुन्या ऐकीव गोष्टींचा ज्या आपण लहानपणी ऐकल्या असतील, किंवा हे असं रिंगण करणं, पूर्वीच्या काळी असं ऐकलं जायचं, स्मशानामध्ये जायचं, रिंगण करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये घेतल्या आणि कुठेतरी सनातन धर्माला बदनाम करायचं कृत्य त्यांनी केलेलं आहे. त्याच सोबत त्याच्याबरोबर असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या पण तितक्याच दोषी आहेत, ज्यांनी त्याच्या या कृत्याला समर्थन केलं. तो जे करत असताना जर त्याच वेळेला एखाद्या जरी स्त्रीनी त्याला अडवलं असतं तर त्यावेळेस ही घटना एवढ्या पुढे गेल्या नसत्या. आणि त्याचं तर सोडा, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एवढं मोठं नाव रुपालीताई चाकणकर, ज्या 2 दिवस आधी म्हणतात की लग्नाच्या व्यवस्थेमध्ये तुम्ही आपल्या मुलीला संविधान द्या, पोथ्या पुराण याच्याने तुमचं भलं होणार नाही तर संविधानाने भलं होईल. आणि त्यांचंच मोठं भलं थोरात बाबांकडून होत होतं हे आज उघडकीस आलेलं आहे. तर अशा सगळ्या लोकांमुळे त्याला प्रोत्साहन मिळालं ते असे कृत्य करायला. पण त्यामध्ये तो असं म्हणायचा की कामाख्या देवीची पूजा करायची आणि त्यानंतर तिथं घेऊन जायचा गुवाहाटीला जी योनी पूजा म्हणून तिथं हे असते ती करायची. तर या नंतर तो त्या महिलांना भरीस पाडत होता की तुमची सुद्धा अशीच पूजा करावी लागेल. तर तुम्हाला काय वाटतं, अघोरी पूजांमध्ये अशा काही पूजा आहेत कामाख्या देवीच्या याच्यामध्ये? हे बघा, अनेको संप्रदायांमध्ये कौल मार्गामध्ये, याला कौल मार्ग म्हणतात, याला वामाचार म्हणतात, पंचमकारामध्ये अशा पूजा पद्धती अघोरी लोकांमध्ये आहेत. गृहस्थी मनुष्य धर्मपत्नी शिवाय दुसऱ्या पत्नी बरोबर ही पूजा करू शकत नाही, हे निश्चित तुम्हाला प्रमाणासह सिद्ध होऊ शकतं. पण खरात ही व्यक्ती त्या लेवलची आहे का की ते हे जे पूजा पद्धती करत होते? दुसरी गोष्ट, ते परस्त्री बरोबर करत होते. परस्त्री गमन हे सनातन धर्मामध्ये मान्यच नाही. बरोबर, आपल्या सनातन धर्मामध्ये डायव्होर्स सिस्टम आहे का? नाही. फारकत होऊ शकत नाही. एकदा पाणी ग्रहण केलं की तीच पत्नी तुमची 7 जन्मासाठी असू शकते, असं आपल्या सनातन धर्म. तर हे जे काही त्यांनी स्त्रियांसोबत कृत्य केलेलं आहे सरासर चुकीचं, आणि याला अघोर म्हणून बदनाम करण्याचा कुठल्याही लोकांनी प्रयत्न करू नये. अघोर परंपरेमध्ये अशी कृत्य नाही. ती धर्मपत्नी बरोबर आपण उपासना करू शकतो, पण अशा प्रकारची नाही. त्याला मुद्रा म्हणतात. पंचमकारामध्ये मध्य, मास, मैथुन या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. तर त्याचा पुढचा अंग आहे तो मुद्रा. तर मुद्रा म्हणजे काय? तर हे पंचमकारातून जर समजून घेतलं तर त्याचे अनेक प्रकार सांगितलेले. त्याच्या बदल्यात काही द्रव्य आहे. धर्मपत्नी सोबत करायची कृत्य आहेत. सनातन धर्मामध्ये विवाह संस्कार हा अत्यंत मोठा आहे.
विवाह झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या कृती करतो आपण, गर्भाधान संस्कार आहेत, तर हे सगळे त्याचेच अंग आहेत लघु प्रमाणामध्ये. खरातांनी जे केलं आहे हे मनमानी, अत्यंत, याला बलात्कारच म्हणताय. बाकी दुसऱ्या प्रकारे काही नाही. पण तो दोघांच्या इच्छेने झालेला बलात्कार आहे, स्त्री आणि खरात जी समोर आहे ती. पण यामुळे काही खरात निर्दोष होतो असं नाही. खरात सुद्धा तेवढ्या चुकीचा आहे, महिला सुद्धा तेवढ्या चुकीच्या आहे. अघोर व्यभिचार आपण याला म्हणू शकतो एक प्रकारचा. व्यभिचार, अघोर व्यभिचार. अघोर व्यभिचार आपण म्हणू शकतो. पण यामध्ये अजून बळी देण्याचं पण त्याने काही ठिकाणी केलेलं असं म्हटलं जातं. कामाख्याच्या मागच्या बाजूला बगलामुखी देवीच्या ठिकाणी तो बळी पण देत होता असं आम्ही ऐकलं. कामाख्येचं तुमच्या माहितीसाठी सांगतोय की भगवतीच्या कृपेने आज तुम्ही ही माहिती घेतात. कामाख्या हे अर्धपीठ त्र्यंबकेश्वरचं आहे. त्र्यंबकेश्वर इथे नील पर्वतावर जी रेणुका माता आहे तिचंच अर्धपीठ कामाख्या आहे. तिला अर्पण काय करायला लावलेलं आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याचे बळी द्यायचे, ना की एखाद्या पशुचे बळी. ते पशुचे बळी द्यायची परंपरा त्या काळात ते तसे ऋषी होते जे करत होते. ऋषींना जात धर्म, जात तर आपल्याकडे इंग्रजांच्या काळात आली, पूर्वी जातीही नव्हत्या. धर्म जो होता हा वर्ण व्यवस्थेवरती होता. तर त्या काळात चारही वर्णाच्या वरती श्रेष्ठ हे ऋषी होते. ते त्या 4 वर्णाचे नियम ठरवायचे. त्यांनी काही उपासना पद्धती केल्या, त्या अपभ्रंश करून आज आपल्या समोर मांडण्यात येत आहेत. तर त्याच्या माध्यमातून हे असं लोकांना फसवणं, अशी कृत्य करणं आणि ज्योतिषशास्त्राचा थोडासा गैरवापर करणे. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या कुंडलीमध्ये शुक्र नीचेचा असेल किंवा शुक्र मंगळाची युती असेल तर ती सप्तमात असेल तर ती स्त्री वासनेच्या अधीन असते. हे सगळं ज्योतिषशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. तर त्याचा गैरफायदा घेऊन स्त्रीला फसवायचं हे अत्यंत चुकीचं. हे या पापाला शिक्षा मला नाही वाटत की आपण एक्सप्लेन करू शकतो. सनातन धर्माचा प्रॉब्लेमच हा आहे योगेशजी, की अन्य धर्मामध्ये जागेवर शिक्षा त्या लोकांना द्यायला लावलेली आहे आणि सनातन धर्मामध्ये परमेश्वर शिक्षा देतो. आपल्याला नाही सांगितलेलं सरतन से जुदा, यांचे गळे कापा, रक्त अर्पण करा. परमेश्वराने आपल्या ऋषींनी ग्रंथ लिहिले, त्याच्यात त्यांनी नियम सांगितले की जर तू अशा नियमामध्ये राहिला तर तुला याचं फळ मिळेल. तू असं राहाच, हेच कर असं सांगितलेलं नाही, हे कुठेही सांगितलेलं नाही. पण तुम्ही जर त्या नियमात राहिले तर कुठेतरी तुम्हाला त्याचा फायदा होतो. तुम्ही सकाळी पहाटे 5 वाजता उठले तर फायदा तुम्हाला होणार आहे का दुसऱ्याला होणार? तसंच त्याचे नियम सांगितलेले की पूजा विधीमध्ये शुचिरभूत राहावं, काय काय करावं, शुद्ध वस्त्र नेसावं, रेशमी वस्त्र नेसावं, हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलंय. तसंच तंत्रामध्ये काही नियम सांगितलेले, काय काय व्हायचं, काय काय नाही व्हायचं. मॅक्स मुलर तुम्ही नाव ऐकलेलंच असेल. यांनी मनुस्मृतीतही छेडछाड केली, यांनी अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये पण छेडछाड केली. आणि आता काही बुक जिथे पुस्तकांचं मुद्रण होतं तिथे बरेचसे श्लोकांमध्ये बदल होतोय. त्यात काही आपल्या नाशिकच्या संदर्भात पण अपवाद आहेत. जुन्या ग्रंथातले श्लोक वेगळे, हे श्लोक वेगळे. या सगळ्याचा थोरातांनी त्या खरातांनी चांगला अभ्यास केलेला आहे आणि याचा त्यांनी गैरफायदा पूर्णपणे उचलला. सिद्धी मिळाली पण आता तिचा दुरुपयोग केला की ती शिक्षा तुम्हाला मिळते, ती सिद्धी उलटते असंही म्हटलं जातं. तुम्ही म्हटलात की परमेश्वर शिक्षा देतो, आता ती शिक्षा सुरू झाली. 100% त्यांच्यासोबत जे आपल्याला पुरोगामी सेक्युलर असे म्हणतात त्या सगळ्यांचेच दिवस भरले असं एकंदरीत दिसायला मिळत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की परमेश्वराच्या काठीचा आवाज येत नाही, तो तुमच्या माध्यमातून यायला दिसतोय, पत्रकारांच्या माध्यमातून. तो निश्चितच आवाज आता पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरही चाललाय की हे सगळं सनातन धर्माच्या नावावर चाललेलं थोतांड कुठेतरी थांबवा आणि गैरफायदा लोकांचा जे उचलतायत त्यांच्यावर निश्चित कारवाई करा. एकूणच खरातांची पूजा विधी, त्यांचे श्राद्ध, त्यांचे विधी आणि त्याच्या पूजा याबाबत स्पष्टीकरण महाराजांनी दिलंच आहे. मात्र प्रत्येक भाविकांना काळजी घेणं गरजेचं आहे की श्रद्धा ही केवळ श्रद्धा असावी, ती अंधश्रद्धा असू नये. अन्यथा येणाऱ्या काळात
असे बाबा अजून निर्माण होतील आणि ते याच पद्धतीनं फसवण्याची परंपरा सुरू ठेवतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.